उल्हासनगरमध्ये लव्ह जिहादचा धक्कादायक प्रकार उघडकीस येतोय। मुस्लिम तरुणानं खोटं नाव सांगून हिंदू मुलीशी लग्न केलंय। बुरखा, हिजाब आणि गोमांस खाण्यासाठी जबरदस्ती केली। उल्हासनगरमध्ये लव्ह जिहादचा एक धक्कादायक प्रकार आता बघायला मिळतो। इथे एका मुस्लिम तरुणानं विजय असं आपलं नाव सांगून पीडित हिंदू मुलीला प्रेमाच्या जाळ्यामध्ये ओढलं आणि तिच्या समवेत लग्न केलं। लग्न करून तो तिला बिहारमध्ये घेऊन गेला आणि बिहारमध्ये तिला मुस्लिम रीतिरिवाजाप्रमाणे बुरखा आणि हिजाब घालण्याची सक्ती केली। त्याच बरोबर गोमांस खाण्यासाठी तो जबरदस्ती करत होता। शिवाय हिंदू देवी देवतांना देखील शिवीगाळ करत असल्याचा आरोप या पीडित तरुणीने केलेला आहे। या प्रकरणी उल्हासनगर मध्यवर्ती पोलिसांनी पीडित तरुणीचा पती इम्रान शेख, त्याचे 2 भाऊ, आई वडिलांवर गुन्हा दाखल केलाय। इम्रान शेख आणि त्याच्या 2 भावांना या प्रकरणी अटकही करण्यात आली आहे। पुढचा तपास पोलीस करत आहेत। मला हिंदू बोलून तो तिकडे बिहारला घेऊन गेला आणि तिथे लग्न केलं माझ्याशी, एक बाळ होऊ दिलं। मग वापस मला उल्हासनगरला घेऊन आला आणि त्याला असं वाटलं आता बाळ झाली कुठं जाणार, बोलायचे त्यांच्यामध्ये जसं घालतात ना, ड्रेस घाला, बुरखा घाल आणि ते बीट खा असे बोलायचे आणि घरचे सगळे टॉर्चर करायचे। हा, आणि देवांना पण शिवागाळी करायचे।